हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी घेऊन आली आहे फेम ब्लीच। हे घरी कसं करायचं आहे, गोल्ड ब्लीच आहे, फेस्टिवल आहे, आपण घरी ब्लीच करत असतो, बाहेर जायचं असते आणि आपल्याला घरी ब्लीच करायचं आहे, पार्लरमध्ये नाही जायचं आहे आणि घरीच जर ब्लीच करायचं, त्यासाठी मी तुमच्यासाठी फेमचं गोल्ड ब्लीच आज घेऊन आलेली आहे। मी त्याचा डेमोसुद्धा देणार आहे की ब्लीच घरी कसं करायचं, याचे फायदे आणि नुकसान, आणि ते फेसवर कसं करायचं, त्यात ॲक्टिवेटर किती घालायचं, जर आपण कमी जास्त झालं की आपल्या फेसवर इरिटेशन होते, रेडनेसपणा येते किंवा बारीक असे लाल दाणे वगैरे जे येतात, हे सर्वच मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। व्हिडिओ जर आवडेल तुम्हाला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे आहे फेमचं गोल्ड ब्लीच, गोल्ड क्रीम ब्लीच आहे। अशा प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये अवेलेबल आहे। हे मी 42 रुपीजमध्ये आणलेलं आहे। सर्वात छोटं पॅकेट आहे। याच्या आतमध्ये अशी पॅकेजिंग आहे। याच्या आतमध्ये एक क्रीम ब्लीच असते, एक ॲक्टिवेटर पावडरची डब्बी असते, एक स्क्रिप्ट असते आणि एक स्पून असते। ह्या प्रकारचं ब्लीच आहे। स्क्रिप्ट वाचून घ्यायची, थोडीफार माहिती मिळून जात असते। आता भिजवण्यासाठी आपल्याला काचेचं बाउल घ्यायचं आहे। स्टीलच्या बाउलमध्ये भिजवायचं नाही, प्लास्टिक किंवा काचेचं बाउल यूज करायचं आहे। जितकी लागेल तितकी क्रीम ब्लीच काढून घ्यायची आहे। त्यात ॲक्टिवेटर घालायचं आहे। ॲक्टिवेटर जास्त झालं नाही पाहिजे, त्यामुळे आपल्या फेसला इरिटेशन वगैरे होऊ शकतं। त्यासाठी मोजून ॲक्टिवेटर घाला। हातावर ॲक्टिवेटर काढून घ्यायचं आहे आणि 2 चिमटी आपल्याला ॲक्टिवेटर घालायचं आहे। जास्त ॲक्टिवेटर घालायचं नाही, जास्त झाल्यावर आपल्या स्किनवर प्रॉब्लेम जाऊ शकतात, रेडनेसपणा किंवा इचिंग वगैरे होऊ शकते। छानपैकी भिजवून घ्यायचं आहे। हे आपण भिजवून घेतलेलं गोल्डवालं ब्लीच आहे, जे मी फेमचं ब्लीच आणलेलं आहे, ते ब्लीच आहे आपण तयार करून घेतलेलं आहे। तयार झाल्यानंतर मी यात रोज वॉटर घालणार आहे। 2-3 ड्रॉप्स रोज वॉटर घालायचं आहे। तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नको घाला। मी थोडं 4-5 थेंब रोज वॉटर घालणार आहे आणि हे मग छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। बोटाच्या हेल्पने मिक्स करा किंवा तुम्ही स्पूनने मिक्स करू शकता किंवा बोटाने मिक्स करू शकता। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता हे आपल्या फेसवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे। फेसवरती लावण्याच्या सर्वात पहिले फेस वॉश करायचा आहे। सोप जे काही तुम्ही फेस वॉश वगैरे यूज करत असाल त्यांनी सर्वात पहिले फेस वॉश करा। कोणतीही स्किन केअर करायच्या पहिले आपल्याला फेस वॉश करणं खूप गरजेचं असते, त्यानंतरच याचे म्हणजे फायदे आणि नुकसान आपल्याला दिसत असतात। त्यासाठी फेस वॉश करून घ्या। मी फेस वॉश करून आलेली आहे। चला आता हे कसं लावून घ्यायचं आहे। आणि हे लावल्यानंतर आपल्याला जर आपण डार्क टोनमध्ये असेल तर 10 मिनटं, मीडियम टोनमध्ये असेल तर 15 मिनटं आणि जास्त फेअर असेल तर 20 मिनटं असं ठेवायचं आहे। आणि आपल्या टोननुसार ठेवा, 10, 15 किंवा 20 मिनटं। डार्कमध्ये असेल तर 10 मिनटं, पुन्हा एकदा सांगते, डार्कमध्ये असेल तर 10 मिनटं, मीडियम टोनमध्ये असेल तर 15 मिनटं आणि आपण एकदम फेअर असेल तर 20 मिनटं आपण ठेवू शकतो। आणि 20 मिनटं झाल्यावर साध्या आणि नॉर्मल पाण्याने फेस वॉश करायचा आहे। आणि जर तुमच्या फेसवरती काही इरिटेशन होत असेल, खूप जास्त होत असेल, तसं तर थोडंफार होते आणि कारण हे ब्लीच आहे, ब्लीच कसं जास्त वेळ आपण करू शकत नाही, आपल्या म्हणजे केमिकल्स आहे, त्यामुळे आपली स्किन खराबसुद्धा होऊ शकते। म्हणून तुम्ही 2-3 महिन्यातून एकदा किंवा फेस्टिवलमध्ये किंवा सण वगैरे असेल तेव्हाच करा। खूप जास्त ब्लीच करू नका, आपली स्किन ना खराबसुद्धा होऊ शकते, कारण यात जे केमिकल्स असतात ना त्यासाठी। आणि जर तुम्हाला जास्त इरिटेशन होत असेल किंवा जास्त म्हणजे सूट वगैरे नसेल होत तर आपण त्यावेळेसच म्हणजे वॉश करून घ्या साध्या पाण्याने। छानपैकी लावून घ्यायचं आहे। लावून झाल्यानंतर मी 15 मिनटं ठेवणार आहे, कारण मी मीडियम टोनमध्ये आहे म्हणून मी 15 मिनटं ठेवणार आहे आणि 15 मिनटं ठेवल्यानंतर फेस वॉश करणार आहे आणि तुम्हाला रिझल्टसुद्धा दाखवणार आहे की हे कशा प्रकारे आपल्या फेसवरती रिझल्ट येते। जेव्हा कधी करता त्यानंतर 15 मिनटं किंवा 20 मिनटं ठेवा आणि तुम्ही फेस वॉश करून घ्या। साध्या आणि नॉर्मल आणि थंड्या पाण्याने फेस वॉश करा आणि डायरेक्ट फेस वॉश करायचा नाही आहे, तो कसा करायचा आहे ते सुद्धा सांगणार, कारण आपण जर
डायरेक्ट पाण्याने फेस वॉश केलं तर हे जे ब्लीच असते ते आपल्या डोळ्यात वगैरे जाऊ शकते, इरिटेशन वगैरे होऊ शकते, त्यासाठी डायरेक्ट फेस वॉश करू नका. मला फक्त फेसवर करून दाखवायचं होतं. जर मला जास्त करायचं असतं मानेवर वगैरे तर मी पूर्ण डब्बी यूज केली असती. फक्त त्यातलं अर्ध यूज केलेलं आहे, कारण मला फक्त फेसवरती करून तुमच्यापर्यंत डेमो द्यायचा होता, त्यासाठी मी फक्त फेसवर केलेला आहे. तुम्हाला जर पूर्ण फेसवर मानेवर असं करायचं असेल गळ्यावर वगैरे तर पूर्ण क्रीम ब्लीच यूज करावं लागेल. आता हे पूर्ण लावून झालेलं आहे. 15 मिनिटापर्यंत मी ठेवणार आणि 15 मिनिट नंतर तुम्हाला मी रिझल्ट दाखवणार आहे. ब्लीच आता मी लावून झालेलं आहे. 15 मिनिटं झालेले आहे. ब्लीच लावून 15 मिनिट झालेले आहे. आता आपल्याला फेस वॉश करायचं आहे थंड्या पाण्याने. पण फेस वॉश करायच्या पहिले मी एक ओला नॅपकिन घेतलेला आहे आणि हे ब्लीच पूर्ण काढून घेणार आहे. कारण असंच जर आपण फेस वॉश केला तर हे ब्लीच डोळ्यात जाते आणि डोळ्यात असं हे इरिटेशन वगैरे होते. त्यासाठी ना पहिले ओला नॅपकिन करून घ्या आणि ब्लीच पूर्ण फेसवरचं रिमूव्ह म्हणजे काढून घ्या तुम्ही. आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला फेस वॉश करायचा आहे. आणि ब्लीच काढल्यानंतर थंड आणि नॉर्मल पाण्याने फेस वॉश करायचा आहे. साबण किंवा सोप यूज करायची नाही आहे, पाण्यानेच फेस वॉश करायचा आहे. रात्रभर मग तुम्हाला साबण सोप फेस वॉश काही यूज करायचं नाही आहे. पाण्याने फेस वॉश करा आणि ते एक दिवस तसंच राहू द्या. त्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्या फेसवरती दिसते. आणि ब्लीच करण्याचं काय रिझन असते? ब्लीच करण्याचं फक्त एकच रिझन असते की आपले फेशियल जे हेअर असतात ना ते फेशियल हेअर गोल्डन कलरचे येत असतात. त्यामुळे आपला फेस ना एक ब्राईट लुक देत असते किंवा व्हाईट लुक देत असते. दुसरं कोणतंच रिझन नसते की ब्लीच केल्याने आपल्याला म्हणजे आपण खूप व्हाईट होतो किंवा असं कोणतं रिझन नसते. फक्त ब्लीच करण्याचं फक्त मेन रिझन आहे की आपल्या फेसवर जे फेशियल हेअर असतात, छोटे छोटे फेशियल हेअर असतात ते गोल्डन कलरचे येत असतात. त्यासाठी आपला फेसने एक ब्राईट आणि गोल्ड लुक देत असते. आणि जर तुम्हाला जेव्हा कधी ब्लीच करायचं असेल तर तुम्ही मंथली ब्लीच करू नका. म्हणजे कितीही म्हटलं तरी ब्लीच हे केमिकल्स आहेत, त्यामुळे आपल्या फेसला नुकसान होऊ शकते. त्यासाठी आपण 6 महिन्यातून 5 महिन्यातून एखादी फेस्टिवल किंवा लग्न वगैरे जे असते त्यामध्ये आपण ब्लीच केलं तर छान आहे. असं नेहमी ब्लीच करू नका. एखाद्या वेळेस ब्लीच करू शकता आणि करण्याच्या वेळेस काही जे आहेत ते बरोबर करायचं. ॲक्टिवेटर बरोबर घालायचं, कारण ॲक्टिवेटर जास्त झालं की आपल्या फेसला रेडनेसपणा किंवा इचिंग किंवा लाल दाणे वगैरे येऊ शकतात. त्यासाठी ॲक्टिवेटर मोजून घाला, खूप जास्त घालू नका, मग प्रॉब्लेम जाणार नाही. आणि जर व्यवस्थित ब्लीच आपण केलं, पुन्हा एक असते काचेच्या बाउलमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बाउलमध्येच ब्लीच करा, स्टीलच्या कटोरीत ब्लीच करायचं नाही. अशी काही टिप्स असतात त्या फॉलो करा, ब्लीच करा, छानपैकी ब्लीच होते. आणि ब्लीच झाल्यानंतर आपल्याला इफेक्टसुद्धा दिसते, कारण जे आपले फेशियल हेअर चेंज झाल्यामुळे आपल्याला आपली स्किन ब्राईट आणि ग्लोईंग दिसत असते. त्यासाठीच ब्लीच केल्या जाते. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तितकं दिसत नसेल, मी फेस वॉशसुद्धा केलेला नाही आहे. आता जाऊन मी थंड पाण्याने फेस वॉश करून घेणार आहे, पण त्याआधी तुम्हाला रिझल्ट डायरेक्ट दाखवते तुमच्यासमोर. फक्त माझ्या फेसवरचे जे फेशियल हेअर आहेत ना ते गोल्डन कलरचे झालेले आहे, तुम्हाला दिसू शकते. एकदम बारीक फेशियल हेअर सर्वांनाच असतात, सर्वांच्याच फेसवर असतात आणि ते फेशियल हेअर गोल्ड कलरचे आल्यामुळे आपल्याला आपला फेस थोडा ग्लोईंग दिसत असते. बस एवढंच असते. त्यानंतर कोणतेच रिझन नसतात ब्लीच करण्याचे. आणि जेव्हा कधी करता काळजीपूर्वक ब्लीच करा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल आणि तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.